न्यूज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल। बिहारमध्ये 5 वर्षाच्या मुलाने शाळेत नेली बंदूक, तिसरीचा विद्यार्थी गोळीबारात जखमी। बिहारच्या घटनेमध्ये जखमी विद्यार्थी तिसरी इयत्तेमधील आहे। या विद्यार्थ्याच्या हाताला जखम झाली आहे। सध्या त्याचा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याच्या जीवाला कोणताही धोका नाहीये। बिहारमध्ये 5 वर्षाच्या मुलाने शाळेत दप्तरामधून गन घेऊन जात दुसऱ्या विद्यार्थ्यावर त्याच्यामधून गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या हल्ल्यामध्ये 8 वर्षाचा मुलगा जखमी झालाय। हा हल्ला शाळेमध्येच झालाय। बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील शाळेमधील ही घटना आहे। त्रिवेणीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खासगी शाळेत ही घटना घडली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक शैक्षव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी 9च्या सुमारास असेंब्ली दरम्यान मुलं एकत्र असताना हा प्रकार घडलाय। जखमी विद्यार्थी तिसरी इयत्तेमधील आहे। या विद्यार्थ्याच्या हाताला जखम झाली आहे। सध्या त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याच्या जीवाला कोणताही धोका नाहीये। सध्या पोलीस बंदूक कुणी चालवली आणि ती कोणाची आहे आणि फायरिंग कसं झालं याचा तपास घेत आहेत। या घटनेनंतर मोठ्या संख्येने पालक आणि आजूबाजूचे रहिवासी शाळेत जमा झाले आणि शाळेच्या आवारात आणि बाहेर एकच गोंधळ उडाला। एसपी शैक्षव यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या हा गोंधळ शांत करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। गोळी झाडली गेलेली बंदूक परवानाधारक शस्त्र आहे की नाही हे तपासण्यासाठी आम्ही सखोल तपास करू। यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल। या घटनेमुळे शाळेच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबतही चिंता निर्माण झाली आहे। शाळा प्रशासनावरही कारवाई केली जाईल। त्यानुसार सुरक्षेतील त्रुटी दूर केल्या जातील अशी प्रतिक्रिया एसपी यादव यांनी दिलेली आहे। पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा।